हेलो फ्रेंड्स, माय नेम इज सृष्टि। तो आज मेरे मामा का बर्थडे, तो मैं उसके लिए उसकी फेवरेट डिश रबडी बना रही हूँ। आई होप यू लाइक इट। तो चलो आता आपण हे कढईला थोडं गरम करायला ठेवूया. पुरानंतर थोडंसं याच्यात तूप घेऊन टाकूया. तूप आपण याच्यासाठी टाकतो क्योंकि जे आपलं दूध असते त्याला ते चिटकत नाही कढईला, म्हणून ती दूध टाकायचं. तर आता मी फुल क्रीम दूध टाकले. सगळं टाकून त्याला दूध चिपकले. मेजरमेंट घेतल्यावर फुल गॅसवरती ही दूध ढवळत राहायची. आता या दुधाला उकळीपर्यंत आपण दुसरी रबडीची तयारी करूया. तर आपण 3 इलायची घेऊन त्याच्यातले इलायची काढूया. ह्याला इलायची घेतलं की पुन्हा नंतर ह्याला वाटूया. आता हे वाटून झाले. मग आता आपण जे ब्रेड्स आहे त्याचे 2 स्लाइड घेऊन त्याचे असले हाफ कापून घेऊया. त्याचे कडा कापून घेऊया. आपल्याला ही ब्रेडचे कडा कापून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. आता आपण ब्रेडचे कडा कापले, याला वाटून पण घेतले. असे बारीक ब्रेडचे करायचे आपल्याला. आता फुल गॅसवर ती ढवळत राहायची. तुम्ही बघू शकता ही दूध ठीक होत आहे. आता आपण याच्यात केसर टाकणार आहोत. पण केसर आल्यावर नाही, मग आपण याच्यात हळद टाकणार आहोत. चिमूट भरूया. आता आपण याच्यात इलायची टाकणार आहोत. त्यानंतर याच्यात आपण ब्रेडच्या चुरा टाकणार आहोत. आता ही कलर छान होत आले बघा. आपण साखर याच्यात 5 चमच टाकले, पण माझ्या मामाला गोड नाही आवडते म्हणून मी आता त्याच्यात जास्त टाकते. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त शुगर टाकू शकता. आपल्याला ही सगळं आपल्याला हाय फ्लेमवर करायचं असते. तुम्ही बघू शकता ही छान ठीक झाले. आपण अजून याला थोडं 3 मिनिट थांबूया. राणी घट्ट. आता ही रबडी झाल्या. आता आपण याला सर्व करूया. आता ही रबडी आपली तयार झाली आहे. मग आपण आता याला थंड करून खाऊया. हॅपी बर्थडे एवरीवन, दिस इज फॉर यू.